क्वेश्चन दिलेला आहे सॉल्व dy बाय dx प्लस y tan x इज इक्वल टू एक्स स्क्वेअर इंटू कॉस स्क्वेअर एक्स असं या ठिकाणी दिलेलं आहे. बघा बरं यात सिंगल एक्स किंवा सिंगल वाय दिसतोय का? यात काय दिसतंय? सिंगल वाय. तर सुरुवातीला आपण लिहून घेऊ जे काय गिव्हन आहे ते. गिव्हन दिलेलं आहे dy बाय dx प्लस y इंटू tan x इज इक्वल टू x इंटू कॉस स्क्वेअर x. नाव आता आपला जो फॉर्मॅट आहे एलडीचा त्याच्यानुसार काय काय सांगितलंय dy बाय dx च्या समोर काहीच नको म्हणजे त्याचा कोएफिशियंट 1 पाहिजे. इथं 1 दिलाय. दुसरं y च्या टर्म म्हणजे डिपेंडंट असणाऱ्या टर्म एका बाजूला आणि ज्यात y नाहीये त्या टर्म दुसऱ्या बाजूला म्हणजे आपला फॉर्मॅट मॅच होतोय. मग याला आपण लिहिणार कम्पेअरिंग विथ dy बाय dx प्लस कैपिटल P y is equal to capital Q. We get कॅपिटल P ची व्हॅल्यू या ठिकाणी मिळाली. कॅपिटल P म्हणजे काय? y चा कोएफिशियंट म्हणजे y सोडून जे काय असेल ते. काय येतं तो प्लस tan x म्हणजे tan x. सिमिलरली Q काय या ठिकाणी राईट हँड साइडला काय एक्स स्क्वेअर इंटू कॉस स्क्वेअर एक्स. Now the next step is the integrating factor, that is the IF. Next point is the integrating factor, that is the IF. त्याचा फॉर्म्युला आहे e raised to integration pdx. e raised to integration tan x dx. आता याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो e raised to log of sec x. बरोबर आहे का? हाच फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन ऑफ tan x dx is equal to log of sec x. हा काही जण याला तुम्ही tan ला साइन अपॉन कॉस असं पण लिहू शकतात. त्याने पण आन्सर येतं ते. आता काय होईल नेक्स्ट स्टेप मध्ये e आणि log कॅन्सल होतील आणि इथं काय होईल sec x. नाव इथं काय झालं a raised to log x to the base a. तर इथं x उरतो म्हणजे e आहे बेस मध्ये पॉवरचा लॉग आहे त्याचा पण बेस e आहे. तर दोघे एकमेकांना कॅन्सल करतात. इथं काय होईल sec x. दॅट इज अवर IF. Now the next step, general solution is given as काय त्याचा फॉर्म्युला YIF is equal to integration QIF dx plus c. y into IF. IF या ठिकाणी काय दिलाय sec x. y into sec x is equal to integration Q काय दिलाय x square into cos square x into IF आहे sec x dx plus c. आता हे इंटिग्रेशन आपल्याला सॉल्व करायचे. So integration of x square into cos square x. sec x ला आपण लिहू शकतो 1 upon cos x dx plus c. या ठिकाणी आपण फॉर्म्युला यूज केलेला आहे sec theta is equal to 1 upon cos theta. आता या ठिकाणी काय होईल इथला एक cos आणि इथला एक cos कॅन्सल is equal to integration x square into
cos x dx प्लस सी, हे त्याचा आन्सर आहे. नाव हे इंटिग्रेशन आता सॉल्व कसं करणार तुम्ही, दॅट इज द मेन प्रॉब्लेम. हाऊ विल यू सॉल्व इट? तो नॉर्मली इंटिग्रेशन सॉल्व करायचे 3 टेक्निक आहे. 90% इंटिग्रेशन सॉल्व होऊन जातात त्याने, 10% होत नाही. सो त्याच्यातलं पहिलं टेक्निक काय होतं, डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरला प्रेझेंट आहे, जो फॉर्म्युला आपण यूज केलेला आहे ह्या टाइपचं इंटिग्रेटिंग फॅक्टर काढताना आपण केलेलं आहे. दुसरं काय सांगितलेलं होतं, दुसरं टेक्निक आहे ई रेस टू एक्स इंटू साइन बी एक्स किंवा ई रेस टू एक्स इंटू कॉस बी एक्स चा फॉर्म्युला, जे तुम्हाला नोट्स मी दिलेले आहेत फॉर्म्युला पेजेसचे, त्याचा 32 और 33 नंबरचा फॉर्म्युला, स्टार्टिंगचे 2 फॉर्म्युले, ते सेकंड टेक्निक आहे. आणि तिसरं टेक्निक आहे इंटिग्रेशन बाय पार्ट्स. इंटिग्रेशन बाय पार्ट्स केव्हा यूज होतो, जर प्रोडक्ट असेल तर. सो या ठिकाणी प्रोडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन आहे, सो नो प्रॉब्लेम. सेकंड थिंग, आता इंटिग्रेशन बाय पार्ट्स अप्लाय करताना कोणता कॉन्सेप्ट यूज होतो, लिएट. लिएट नुसार एल फॉर लॉगरिथमिक असतो, आय फॉर इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक, ए फॉर अल्जेब्रिक, टी फॉर ट्रिग्नोमेट्रिक, ई फॉर एक्सपोनेन्शियल. तर हा काय अल्जेब्रिक आणि हा काय ट्रिग्नोमेट्रिक. तर लक्षात ठेवा या ठिकाणी ज्यावेळेस पण तुम्हाला इंटिग्रेशन बाय पार्ट्स 12 स्टँडर्ड मधला नाही, वेगळा आहे, जनरलाइज इंटिग्रेशन बाय पार्ट्स आहे, तो आपण यूज करतो. तो यूज करताना पण लक्षात ठेवा पहिली टर्म लिएट नुसार अल्जेब्रिक आलीच पाहिजे, त्याशिवाय प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही. आणि त्यात एक्स ची पॉवर ही न्यूमरेटरला पॉझिटिव्ह पाहिजे, न्यूमरेटरला पाहिजे एक्स आणि ती पण पॉझिटिव्ह पाहिजे. त्यानंतरची टर्म एकतर ट्रिग्नोमेट्रिक येईल नाहीतर एक्सपोनेन्शियल येईल, हे दोनच पॉसिबल आहे, जास्त काही येत नाही लिएट नुसार. पहिली टर्म अल्जेब्रिकच पाहिजे. तर आता इंटिग्रेशन बाय पार्ट्स कसं अप्लाय करणार, तर नोट मध्ये लक्षात ठेवा नेक्स्ट इयरला पण आणि आता पण हा कॉन्सेप्ट बऱ्याचदा यूज होईल. इंटिग्रेशन येत नसेल तर जास्त टेन्शन घेऊ नका, पण हे 2-3 कॉन्सेप्ट व्यवस्थित करून ठेवा, जसं तो डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह, न्यूमरेटरचा इंटिग्रेशन, त्यानंतर हे. आता हे सॉल्व कसं करतात व्यवस्थित लक्ष द्या. फर्स्ट टर्म आहे इथं एक्स स्क्वेअर, ज्याला तुम्ही यू म्हणतात. सेकंड टर्म आहे कॉस एक्स, ज्याला आपण व्ही म्हणतो. व्यवस्थित लक्ष द्या. आपण सुरुवातीला जो एक्स स्क्वेअर आहे तो ऍज इट इज लिहा, एक्स स्क्वेअर ऍज इट इज लिहा. त्यानंतर इन नेक्स्ट स्टेप त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्या. डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आपल्याला एक्स स्क्वेअरचा, डी वाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर, काय येईल ते 2x. आता इथं आपण लिहिणार 2x. त्यानंतर परत डेरिव्हेटिव्ह घ्या 2x चा. 2x चा डेरिव्हेटिव्ह काय येईल या ठिकाणी, 2 आउटसाइड, x चा डेरिव्हेटिव्ह 1 राहील, म्हणजे इथं येईल 2. आता 2 चा डेरिव्हेटिव्ह घेतला तर काय होईल 0, म्हणजे एक स्टेप अशी येतेच की 0 यायलाच पाहिजे. शेवटी कॉन्स्टंट येतो, नंतरचे डेरिव्हेटिव्ह 0 येतो आणि यायलाच पाहिजे, त्याशिवाय प्रॉब्लेम सॉल्व होणार नाही. ओके. आता कॉस एक्स, कॉस एक्स मध्ये आता बघा एक्स स्क्वेअर ऍज इट इज दिला, मग आपण डेरिव्हेटिव्ह घेतला, पण कॉस एक्स मध्ये डायरेक्ट इंटिग्रेशनच घ्यायचं स्टार्टिंगला. कॉस एक्स चं इंटिग्रेशन काय येईल साइन एक्स, साइन एक्स प्लस सी, म्हणजे इथं साइन एक्स लिहा. आणि एक गोष्ट सांगू देतो लक्षात घ्या, इंटिग्रेशन मध्ये जर आन्सर, इंटिग्रेशनचं जर आन्सर सी ने स्टार्ट होत असेल, म्हणजे कॉस किंवा कोसेक किंवा कॉट, ते हमेशा मायनसच राहील, तेवढं लक्षात राहू. म्हणून कॉसचं साइन, साइनचं कॉस होणारच आहे, ओनली प्लस मायनसचा पॉइंट लक्षात राहू दे. कॉसचं इंटिग्रेशन साइन येते, सो साइन लिहिलं. परत याचं इंटिग्रेशन घ्यावं लागेल आन्सरचं, तो साइनचं काय होईल साइन एक्स कॉस एक्स येईल, पण आता काय येईल मायनस कॉस एक्स प्लस सी, मग येईल मायनस कॉस एक्स. परत याचं एकदा अजून इंटिग्रेशन याच्या सोबत जेवढं घेतलेत ना इकडं तेवढंच,
परत याचं इंटिग्रेशन, हा मायनस बाहेर कॉस एक्स डीएक्स मायनस कॉस एक्सचं इंटिग्रेशन साइन एक्स प्लस सी. सो या ठिकाणी मायनस साइन एक्स. नाव याच्या बाहेर प्लस मायनस प्लस मायनस हे कंटिन्यू होत राहत. आता लिहिताना कसं लिहितात ते व्यवस्थित लक्ष द्यायचं. इज इक्वल टू याचं साइन ए प्लस इंटू प्लस इंटू प्लस, काय तर प्लस इंटू प्लस इंटू प्लस प्लसच येतं. ओके, एक्स स्क्वेअर इंटू साइन एक्स, एक्स स्क्वेअर इंटू साइन एक्स, देन मायनस इंटू प्लस इंटू मायनस, मायनस इंटू प्लस इंटू मायनस, दॅट इज द प्लस. ज्यांना हे पण समजत नसेल त्यांनी लक्षात ठेवायचं, मायनस काउंट करा किंवा मायनसची पेअर होते का, मग कॅन्सल. जर एकटा मायनस उरला ना सिंगल तर मायनस राहील त्याचा आन्सर. किंवा काउंट करा किती आहेत, 1 2, 2 म्हणजे इव्हन, इव्हन म्हणजे पॉझिटिव्ह असतो. ऑड आले ना, मायनस साइन ऑड जर आले तर त्याचा आन्सर नेगेटिव्ह राहतो. इथं काय येईल, प्लस 2x इंटू कॉस एक्स. काय झालं सर, मायनस अगोदरच कॅल्क्युलेशन केलेलं आहे. आता व्यवस्थित लक्ष द्या, प्लस इंटू प्लस इंटू मायनस, कितीदा मायनस आलाय, 1, म्हणजे पेअर नाही होते, एकटा झालाय, तो त्याचा आन्सर काय येईल, मायनस 2 इंटू साइन एक्स, नाव द प्लस सी. So y is equal to y into cos x is equal to x square into sin x plus 2x cos x minus 2 sin x plus c, which is required solution. So which is required general solution. या ठिकाणी पार्शियल डेरिव्हेटिव्ह सॉरी इंटिग्रेशन बाय पार्ट्स इम्पॉर्टंट आहे. So that is our final answer. Now the second question. Solve 1 plus x square dy by dx plus y is equal to e raised to tan inverse x. सुरुवातीला आपण गिवन इक्वेशन लिहून घेऊ. 1 plus x square dy by dx plus y is equal to e raised to tan inverse x. नाव यात बघा बरं, एलडी चा प्रॉब्लेम आहे का, हा कशावरून समजेल, सिंगल एक्स किंवा सिंगल वाय आहे का त्याच्यात, काय सिंगल एक्स आहे की वाय, वाय त्या ठिकाणी. ओके, मग एलडीच्या याच्यानुसार डीवाय बाय डीएक्स समोर काहीच नको, काहीच नको, म्हणजे हा 1 प्लस एक्स स्क्वेअर पण नको. मग काय करणार आपण, डिवायडिंग बोथ साइड किंवा डिवायडिंग थ्रू आउट बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर. या ठिकाणी 1 प्लस एक्स स्क्वेअर ने डिवाइड केलं तर इथं काय उरेल, डीवाय बाय डीएक्स प्लस वाय अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू ई रेस टू tan इनवर्स एक्स अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. मी याला लिहिताना मुद्दाहून असं लिहितो, डीवाय बाय डीएक्स प्लस वाय सेपरेट लिहितो, 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू वाय is equal to e raised to tan inverse x upon 1 plus x square. आपल्या एलडीच्या फॉर्म्युल्यानुसार बघा, डीवाय बाय डीएक्स समोर काहीच नको, म्हणजे कोएफिशियंट 1 पाहिजे. वायच्या टर्म एका बाजूला, ज्याच्यात वाय नाही त्या टर्म दुसऱ्या बाजूला. तो आता आपण इथं लिहू शकतो, कम्पेअरिंग विथ डीवाय बाय डीएक्स plus capital PY is equal to capital Q. We get कॅपिटल P ची व्हॅल्यू काय येईल या ठिकाणी,
वायचा कोएफिशियंट म्हणजे वाय सोडून जे काय असेल ते प्लस आहे तर प्लस लिहत नाही आपण 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. देन ऍड क्यू. क्यू काय या ठिकाणी ई रेस टू टॅन इनवर्स एक्स अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. नाव पी आणि क्यू मिळाला. याच्यानंतर आपल्याला काढावं लागेल इंटिग्रेटिंग फॅक्टर दॅट इज आय एफ. आय एफ चा फॉर्म्युला ई रेस टू इंटिग्रेशन पी डी एक्स. तो ई रेस टू इंटिग्रेशन पी म्हणजे 1/1 प्लस एक्स स्क्वेअर डी एक्स इज इक्वल टू ई रेस टू कसलं इंटिग्रेशन आहे 1/x प्लस एक्स स्क्वेअर. फार महत्वाचं इंटिग्रेशन आहे M3च्या पॉइंट ऑफ व्ह्यूने. पण काय द्यायचं टॅन इनवर्स एक्स प्लस सी म्हणजे असं ई रेस टू काय येईल टॅन इनवर्स एक्स. दॅट इज अवर आय एफ. याच्यानंतर आपल्याला काढावं लागेल जीएस ज्याला आपण म्हणतो जनरल सोल्युशन. जनरल सोल्युशन is given as YIF is equal to integration QIF dx plus C. Y into IF. IF काय या ठिकाणी e raised to tan inverse x is equal to integration Q. Q काय e raised to tan inverse x upon 1 plus x square into IF. IF किती आहे e raised to tan inverse x dx plus c. आता e raised to tan inverse x into e raised to tan inverse x काय आन्सर येईल सांगा बरं. त्याचा आन्सर असं येईल का e raised to tan inverse x चा स्क्वेअर का e raised to tan inverse x. काय आन्सर येईल त्याचा सेकंड वाला येईल का की फर्स्ट वाला. नाव रिमेंबर इथं बऱ्याचदा मिस्टेक होते स्टुडंटची. समजा ई रेस टू एक्स इंटू ई रेस टू एक्स असेल तर त्याचा आन्सर ई रेस टू एक्स चा ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे ई रेस टू 2x राहतं पॉवरची पॉवर मल्टिप्लाय. तर ही मिस्टेक बरेच स्टुडंट करतात. तर इंटिग्रेशन ई रेस टू 2 टॅन इनवर्स एक्स अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर डी एक्स प्लस सी. आता याला सॉल्व कसं करणार. चला एक हिंट मी देऊन देतो. इंटिग्रेशन ई रेस टू 2 tan inverse x into 1/1 plus x square dx plus c. एक हिंट मी देऊन दिलेली तुम्हाला. बघा बरं आता विचार करा. नाही माहित टॅन इनवर्स एक्स ची व्हॅल्यू जर तुम्ही टी पुट केली तर सॉल्व करता येईल. टॅन इनवर्स एक्स ची व्हॅल्यू टी पुट करा. पण त्या मेथड म्हणजे सबस्टिट्यूशन मेथड आहे. सबस्टिट्यूशन मेथडने सॉल्व करायचं म्हटलं तर एक्झाम्पल लेंदी होईल. त्याची एक शॉर्टकट आहे. 2 tan इनवर्स एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय येतो 2 tan इनवर्स एक्स चा डेरिव्हेटिव्ह dy dx of 2 tan inverse 2 outside dy dx of tan inverse x 2 into 1/1 plus x square. बरोबर याचा डेरिव्हेटिव्ह इथं आहे का एक्झॅक्टली 2/1 plus x square 1/1 plus x square पण 2 नाहीये. 2 राहिला असता तर कदाचित आलं असतं तर आपण 2 ऍडजस्ट करून घेऊ. सो 2 कसा ऍडजस्ट करणार 2 ने डिवाइड करा आणि 2 ने आता मल्टिप्लाय करा. 2 ने डिवाइड 2 ने मल्टिप्लाय. नेहमी आपण कॉन्स्टंट बाहेर घेतो पण आता आपल्याला एका 2 ची गरज होती म्हणून तो मध्ये घेतला आणि त्याला बॅलन्स करणारा कॅन्सल करणारा 2 आपण बाहेर घेतलं. काही स्टुडंट काय करतात असं केल्यानंतर 2 कॅन्सल करतात लिहिल्यानंतर.
म्हणजे परत इथे येतात. तो रिमेंबर दॅट पॉइंट. आता हा फॉर्म्युला आपण का लिहिला, असं का केलं ऍडजस्टमेंट, तर लक्षात घ्या ई रेस टू एक्स इंटिग्रेशन काय आहे. ओके, नाव रिमेंबर, समजा एक्सच्या जागेवर काहीतरी आहे जे काय असेल ते, आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लायला असेल, तर त्याचा आन्सर काय येतो, ई रेस टू एफ ऑफ एक्स, असं त्याचा आन्सर येतो. ची पॉवर जी काय आहे ती, त्याचा डेरिव्हेटिव्ह पुढे मल्टिप्लायला आहे, तर त्याचा आन्सर येईल ई रेस टू एफ ऑफ एक्स. म्हणजे या ठिकाणी इंटिग्रेशन ई रेस टू एफ ऑफ एक्स इंटू एफ डॅश ऑफ एक्स डीएक्स इज इक्वल टू ई रेस टू एफ ऑफ एक्स प्लस सी. इथे बघा एफ ऑफ एक्स जागेवर काय आहे, 2 tan इनवर्स एक्स, आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह 2/1 प्लस एक्स स्क्वेअर. मग या ठिकाणी आन्सर येईल ई रेस टू एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स म्हणजे 2 tan इनवर्स एक्स प्लस सी. So y into e raised to tan inverse x is equal to 1/2 e raised to 2 tan inverse x plus c. तो तुम्ही याला होता असं लिहू शकता, y into e raised to tan inverse x is equal to e raised to 2 tan inverse x upon 2 plus c, which is required general solution. सेम तुम्ही इंटिग्रेशन सबस्टिट्यूशन मेथडने पण सॉल्व करू शकतात. त्यात तुम्हाला काय करावं लागलं असतं, टॅन इनवर्स एक्स इज इक्वल टू टी पुट करा, बरेच मेथड आहे, त्यापेक्षा हे बेटर आहे.